नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे, तो आहे टाइप्स ऑफ मार्केट बेस्ड ऑन डिरेक्शन. म्हणजे मार्केटच्या डिरेक्शननुसार त्याचे कोणते कोणते टाईप आहेत. आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्याशिवाय मी लास्टला तुम्हाला एक मार्केटचं एक एक्झाम्पल देणार आहे, जो मी रिसेंटली ट्रेड घेतला 2 दिवसापूर्वी आणि त्या ट्रेडमध्ये बिअरिश कॅन्डल कशी बनली रेजिस्टन्सला आणि त्याच्यानंतर मी एंट्री कशी केली हे आपण पाहणार आहोत. ओके, सो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. ओके, तो पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की टाइप्स ऑफ मार्केट बेस्ड ऑन द डिरेक्शन. ओके, तर मार्केटचे 3 मेन टाईप आहेत. ओके, एक म्हणजे अपट्रेंड मार्केट म्हणजे बुलिश मार्केट, डाऊन ट्रेंड मार्केट म्हणजे बिअरिश मार्केट आणि साईडवेज मार्केट किंवा रेंज बाउंड मार्केट. तर पहिला जो टाईप आहे तो आहे अपट्रेंड मार्केट म्हणजे बुलिश मार्केट. तर त्याची जी प्राइस फॉर्म होते त्याच्यामध्ये कसं होतं तर हायर हाय बनतात आणि हायर लो बनतात. ओके, तर मी तुम्हाला इथं चार्टवरती इथे एक ड्रॉ करून दाखवतो. समजा आपण हा ब्रश घेतला तर अपट्रेंड मार्केट कसं बनतं तर बेसिकली इथून स्टार्ट झालं मार्केट, पुन्हा खाली आला. ओके, पुन्हा वर गेला, त्याने हा ब्रेक केला, पुन्हा वर गेला, पुन्हा थोडंसं पुलबॅक आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला आणि मे बी इथून मग साईडवेज जायला सुरुवात झाली. ओके, तर आपलं हे जे मार्केट आहे इथून इथपर्यंत याला आपण अपट्रेंड मार्केट म्हणतो. ओके, आणि हे जे आपले आहेत हा जो पॉईंट किंवा हा जो पॉईंट हे जे एजेस आहेत किंवा त्यांना हायर हाय म्हणतात. म्हणजे दुसरा हाय जो पहिला हायपेक्षा वरती आहे. ओके, म्हणून त्याला हायर हाय म्हणतात. इथं नेहमी जो लो बनतो तो प्रिव्हियस लोच्या वर बनत जातो. ओके, म्हणजे हा पहिला लो झाला, त्याच्यानंतर हा सेकंड लो झाला. सो सेकंड लो हा पहिल्या लोच्या वरती आहे म्हणून त्याला हायर लो म्हणतात. ओके, तर हे झालं अपट्रेंड मार्केट किंवा अपट्रेंड मार्केटचे नॉर्मली स्ट्रक्चर असं राहतं. ओके, ज्याच्यामध्ये हायर हाय आणि हायर लो बनत जातात. याच्यामध्ये बायर हे जास्त स्ट्रॉंग असतात किंवा डॉमिनेटिंग असतात. ओके, पुलबॅक्स जिथं जिथं पुलबॅक दिसतं तिथं आपली हे बाईंग अपॉर्च्युनिटी असते. म्हणजे हे जे दिसत आहेत पुलबॅक इथं आपण नॉर्मली बाय करू शकतो. ओके, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल्स इथं जनरली स्ट्रॉंगर असतात आणि अपट्रेंड जो असतो तो नॉर्मली एंड कधी होतो जेव्हा हायर लो ब्रेक होतो, त्याच्यानंतर मग अपट्रेंड हा ब्रेक होतो. ओके, म्हणजे समजा हा इथं जो हायर लो आहे हा जेव्हा इथून पुन्हा खाली येईल, ओके, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की येस इथून आपलं जे अपट्रेंड मार्केट आहे ते स्टॉप झालं आहे आणि इथून मार्केट मे बी साईडवेज किंवा डाऊन ट्रेंड जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर आपण त्याचं मार्केटमध्ये लाईव्ह एक्झाम्पल पाहू. तर तुम्ही इथं पाहू शकता. ओके, इथून बाईंग स्टार्ट झाली. ही जी कॅन्डल दिसत आहे 27 नोव्हेंबरची, इथून बाईंग स्टार्ट झाली. त्याच्यानंतर बाईंग झाल्यानंतर मार्केट वर गेलं. ओके, पहिला हायर हाय बनवला, मार्केट खाली आलं. ओके, त्याच्यानंतर एक लो बनवला, पुन्हा मार्केट आलं, त्याने प्रिव्हियस हायर हाय ब्रेक केला, वर गेला. त्याच्यानंतर पुन्हा मार्केट खाली आलं. ओके, एक हायर लो बनवला, पुन्हा मार्केट वर गेलं, ब्रेक केला, पुन्हा खाली आलं. ओके, हायर लो बनवला, पुन्हा वर गेलं. त्याच्यानंतर इथे एक बिअरिश कॅन्डल बनली आणि मग इथून मग हळूहळू रिव्हर्सल यायला स्टार्ट झालं. ओके, तर हे जे इथून इथपर्यंत आहे याला आपण म्हणतो ट्रेंडिंग मार्केट किंवा बुलिश मार्केट, अपट्रेंड मार्केट. ओके, अजून तुम्ही इथं एक्झाम्पल पाहू शकतात याचे अपट्रेंड मार्केटचे. थोडंसं मागे जाऊन पाहू. हे पण अपट्रेंड मार्केट आहे, पण ही जी रेंज आहे ही टाईट रेंज आहे. ओके, किंवा आपण थोडंसं ह्याला जर असं पाहिलं तर येस इथून तुम्ही पाहू शकता इथून बाईंग ॲक्च्युली स्टार्ट झाली. ओके, मार्केट वर गेलं, हायर हाय बनला, पुलबॅक झाला, त्याच्यानंतर एक लो क्रिएट झाला, मग त्याने प्रिव्हियस हायर हाय ब्रेक केला, हा इथं त्याने ब्रेक केला, मग मार्केट पुन्हा वर गेलं, मार्केट थोडंसं साईडवेज गेलं, त्याच्यानंतर हायर लो बनला. ओके, आणि मग पुन्हा वर गेलं, हायर हाय बनला. सो असं कंटिन्युअसली मार्केट वर गेलं आणि नंतर मग मार्केट एकदम टाईट रेंजमध्ये अपट्रेंडमध्ये राहिलं. ओके, सो याला म्हणतो आपण अपट्रेंड मार्केट किंवा बुलिश मार्केट. ओके, तर या मार्केटची नॉर्मली सायकोलॉजी काय राहते आपण हे समजून घेऊ.
तर याच्यामध्ये कसं राहतं की बायर हे जास्त स्ट्रॉंग असतात किंवा ॲक्टिवेट राहतात. न्यूजमुळे देखील मार्केट वर जातं. इमोशनली लोक याच्यासोबत कसे अटॅच होतात, तर लोकांना असं वाटतं फिअर ऑफ मिसिंग, म्हणजे अरे यार मार्केट वर चाललं तर आपण आपल्याकडनं ती एंट्री मिस होईल का, किंवा आपण हे प्रॉफिट मिस करू का, असं म्हणून लोक एंट्री करायला सुरुवात करतात आणि मग कुठेही एंट्री करतात आणि मग लॉस करून बसतात. किंवा जे रिटेल ट्रेडर आहेत ते फार लेट एंट्री करतात अपट्रेंड मार्केटमध्ये. ओके, सो आपल्याला या सगळ्या चुका अवॉइड करायच्या आहेत. नॉर्मली या चार्टमध्ये ग्रीन कॅन्डल असतात, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल ओके दिसतात. रेड कॅन्डल फार कमी असतात. त्याच्यानंतर हायर म्हणजे लॉंग लोअर विक दिसतात. याचा अर्थ काय, तर बायर लोअर प्राइस रिजेक्ट करतात. ओके, आणि जर तुम्ही याच कॅन्डल सेम जर हायर टाइम फ्रेममध्ये पाहिलात, ओके, म्हणजे तर तुम्हाला तिथं कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल दिसेल. जसं की आता आपण हे एक्झाम्पल पाहिलं. ओके, तारीख किती आहे, 27 नोव्हेंबर. समजा मी हेच कॅन्डल 15 मिनिटवरती पाहिलं तर तुम्हाला तिथं कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल दिसेल. ओके, येस, इथं तुम्हाला कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल दिसेल. सो डिफरंट टाईम फ्रेममध्ये तुम्हाला डिफरंट स्ट्रक्चर दिसतं. सेम तुम्हाला बाईंगचं स्ट्रक्चर किंवा अपट्रेंड तुम्हाला 1 अवरच्या चार्टमध्ये पण दिसून येतो. फक्त ज्याची रेंज जास्त राहते किंवा त्याचा टाईम पिरियड जो असतो तो जास्त राहतो, म्हणजे जास्त दिवसाचा राहतो. ओके, त्याच्यानंतर तर या ट्रेडमध्ये किंवा अपट्रेंडमध्ये तुम्ही एंट्री कशी करू शकता किंवा तुम्ही ट्रेड कसं करू शकता. तर नॉर्मली तुम्हाला बाय करताना तुम्हाला हाय जेव्हा मार्केट वर जातं किंवा टॉप किंवा हायर हाय क्रिएट करतं तिथं बाईंग नाही करायची. जेव्हा हायर लो क्रिएट बनतो तिथं तुम्ही बाय करा, म्हणजे बाय ऑन डिप्स नियर हायर लो. म्हणजे तुम्हाला बाईंग करताना इथं बाईंग करायची आहे. तुम्हाला इथं जी हायर लो बनत आहे तिथं तुम्हाला बाईंग करायचे, रॅदर दॅन तुम्हाला इथं बाय करायचं नाही आहे. ओके, सेकंड, यूज सपोर्ट झोन किंवा ट्रेंड लाईन. म्हणजे जर तुम्हाला ट्रेड करायचा आहे किंवा तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्ही सपोर्ट झोनचा यूज करू शकता. सपोर्ट झोनचा यूज करू शकता म्हणजे काय, जर मार्केट इथं आलं, ओके, मार्केट इथून पुन्हा खाली आलं आणि मग पुन्हा मार्केट इथं ब्रेक केलं. जेव्हा हा ब्रेक करतो तेव्हा हा इथं सपोर्ट बनतो. ओके, तर मार्केट पुन्हा ते रिटेस्ट करायला येतं. इथं रिटेस्ट करतं पुन्हा मार्केटवर गेलं. ओके, सो सेम तुम्ही इथं एंट्री करू शकता, सपोर्ट लेवलला एंट्री करू शकता, किंवा मग तुम्ही एक काम करू शकता, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करा. ही जी ट्रेंड लाईन आहे ती ड्रॉ करा इथं अशी. ओके, सो जेव्हा जेव्हा ते ट्रेंड लाईनला इथं येईल त्याच्यानंतर एखादी बुलिश कॅन्डल बनेल. ओके, तर तिथं तुम्ही एंट्री करू शकता. अगेन फक्त त्या बुलिश कॅन्डलनुसार, कारण माझं असं म्हणणं आहे की कोणता पण डिसिजन घेताना एका सिंगल कॅन्डलच्या बेसिसवरती डिसिजन घेऊ नका. बाकी अजून फॅक्टर बना, म्हणजे जसं जसं की तो ट्रेंड लाईनला सपोर्ट घेत आहे का, प्लस तिथे एखादी बुलिश कॅन्डल बनत आहे का, येस, त्याच्यानुसार तुम्ही एंट्री घेऊ शकता. ओके, किंवा मग लुक फॉर हॅमर, किंवा मग जसं मी म्हणालो येस बुलिश कॅन्डल, तर लुक फॉर हॅमर, किंवा मग आपण जे कॅन्डलचे टाईप बनलो त्या पर्टिक्युलर कॅन्डल तिथं बनत आहेत का, किंवा मग बुलिश एनगल्फिंग कॅन्डल किंवा मॉर्निंग स्टार, अशा जर कॅन्डल तिथं बनत असतील त्या ट्रेंड लाईनच्या जवळ किंवा सपोर्टच्या जवळ, तर तुम्ही तिथं एंट्री करू शकता. किंवा तुम्ही ब्रेकआउटला एंट्री करू शकता किंवा रिटेस्टला एंट्री करू शकता. सेफेस्ट एंट्री आहे ब्रेकआउटला, म्हणजे हा जेव्हा त्याने प्रिव्हियस हाय जेव्हा ब्रेक केला तिथं तुम्ही एंट्री करू शकता, किंवा मार्केट वर जाऊन पुन्हा जेव्हा रिटेस्टला येतं आणि या ज्या सपोर्टला रिटेस्ट करतं तिथं तुम्ही एंट्री करू शकता. ओके, स्टॉप लॉस तुमचा हा बिलो हायर लो किंवा रिव्हर्सल कॅन्डलला असेल, रिव्हर्सल कॅन्डलच्या लोला असेल. हायर लो म्हणजे इथं, जर तुम्ही इथं एंट्री करत असाल तर तुमचा इथं स्टॉप लॉस राहील, किंवा एखादा हायर लो कॅन्डल जर बनत असेल, ओके, ज्याचा लो किंवा ज्याची विक्स मोठी आहे अशी जर एखादी कॅन्डल बनत असेल तिथं तुम्ही किंवा रिव्हर्सल कॅन्डलला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस सेट करू शकता. तुम्ही टार्गेट किती घ्याल, तर टार्गेट तुम्ही स्विंग हाय म्हणजे प्रिव्हियस स्विंग हायपर्यंत तुम्ही घेऊ शकता, किंवा मग रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो फॉलो करा. 1:1चं टार्गेट, म्हणजे जर तुमचा स्टॉप लॉस एवढा आहे 10 पॉईंटचा आहे तर तुम्ही टार्गेट पण 10 पॉईंटचं करा, किंवा जर स्टॉप लॉस तुमचा 10 पॉईंटचा आहे तर तुम्ही टार्गेट 10 + 10 म्हणजे 1:2 म्हणजे 20 पॉईंटचं टार्गेट करा. ओके, सो हे रिस्क रिवॉर्ड रेशो काय आहे हे आपण पाहणार आहोत. आणि मेन म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉसचा देखील यूज करा. ओके,
कारण जसं मी कालच एक माझ्या YouTubeवरती पोस्ट केली आहे, ज्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे, की जेव्हा पण तुम्ही कधी पण एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री घेता, तर ॲक्चुअल प्लॅनिंग तुमची एंट्री घेतल्यानंतर स्टार्ट होते. ओके. कारण तुम्ही एंट्री घेतली आणि जर तुमच्या प्लॅननुसार जर तुमचा ट्रेड वर्क करत आहेत, तर तुम्ही शांत बसा. ओके. तुमच्या टार्गेटचा वेट करा. ओके. आणि स्टॉप लॉस तुम्ही तुमचा ट्रेल करत राहा. ओके. तिथं तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. पण जर तुम्ही एंट्री घेतली आणि जर तुमच्या प्लॅननुसार जर ते वर्कआउट होत नसेल, तर तुम्ही एक्झिट करायला शिका. प्रत्येक वेळी तुम्हाला स्टॉप लॉसपर्यंतचा म्हणजे तुम्ही जर एखादा स्टॉप लॉस सेट केला आहे, पण जर तुम्हाला वरतीच दिसत आहे, की तुम्ही जसं प्लॅन केलं आहे तसं तुम्ही वर्कआउट करत नाही आहे, तर तुम्ही एक्झिट करा. कारण नेहमी रिएंट्रीचा चान्सेस असतो. तुम्ही अननेसेसरी स्टॉप लॉसचा वेट करत तुम्ही तेवढा मोठा स्टॉप लॉस देऊन बसता. रॅदर दॅन तुम्ही एक्झिट करून पुन्हा रिएंट्री करू शकता. सो माझं असं म्हणणं आहे, ट्रेड प्लॅनिंग हे तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवात होतं. ओके. त्याच्यानंतर आपण पाहू, की अपट्रेंड जो आहे तो संपला किंवा मग आता तो वीक आहे, हे आपल्याला कधी कळतं? तर हायर लो आपला जो हायर लो आहे तो फेल होतो किंवा आपला जो सपोर्ट आहे तो ब्रेक व्हायला स्टार्ट होते. तेव्हा तुम्ही समजू शकता, की येस, इथून मार्केट अपट्रेंडमध्ये नाही जाणार आहे. इथून चान्सेस आहे एकतर काही वेळासाठी ते साइडवेज जाईल आणि मग अपट्रेंडमध्ये जाईल किंवा मग मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाईल. ओके. हायर लो ब्रेक होतो म्हणजे जसं की आपण इथं एक डायग्राम ड्रॉ केली होती. हां, आपली ही जी डायग्राम आहे इथं तुम्ही पाहू शकता. जेव्हा हा हायर लो म्हणजे हा लो, हा लो, हा लो, तर आपला हा जो सध्याचा हायर लो आहे, हा जेव्हा ब्रेक होईल, तेव्हा तुम्ही समजू शकता, की मार्केट येस इथून साइडवेज जाऊ शकतं किंवा हा आपला जो हा सपोर्ट आहे, हा हा जो सपोर्ट आहे म्हणजे इथं ब्रेकआउट केलं होतं, हा जो सपोर्ट आहे, हा जेव्हा ब्रेक व्हायला स्टार्ट होईल, तेव्हा तुम्ही विचार करू शकता, की येस, आय थिंक डाउन ट्रेड अप ट्रेंड मार्केट संपत आलंय किंवा संपलंय. इथून साइडवेजचे चान्सेस आहेत. जर तुम्ही ट्रेड घेतला असेल, तर ॲटलीस्ट तुम्ही हाफ प्रॉफिट बुक करून घ्या किंवा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करा किंवा तुम्ही तुमची पोझिशन एक्झिट करा. कारण जेव्हा पण तुमच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट दिसायला सुरुवात होतं किंवा तुम्ही एका पर्टिक्युलर प्रॉफिट गेन केलंय, तर ते पहिले बुक करायला शिका. ओके. त्या प्रॉफिटला तुम्ही लॉसमध्ये कन्व्हर्ट करू नका. ओके. त्याच्यानंतर प्राइस फॉर्म लोअर हाय. जेव्हा लोअर हाय बनायला सुरुवात होईल किंवा तेव्हा पण तुम्ही समजू शकता, म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जायला सुरुवात होईल. म्हणजे लोअर हाय म्हणजे जर समजा इथून मार्केट साइडवेज गेलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मार्केट खाली आलं. ओके. मग पुन्हा त्याने लोअर हाय बनवायला सुरुवात केली. तर तुम्ही समजू शकता, की येस, इथून मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. डाऊन ट्रेंड काय आहे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत. ओके. किंवा मग जर तुम्ही जसं की मी म्हणालो, जसं तुम्ही ट्रेंड लाईन इथं ड्रॉ केली होती. ही जी ट्रेंड लाईन तुम्ही इथं ड्रॉ केली होती, ही जर ट्रेंड लाईन त्याने ब्रेक केली, तर तिथं तुम्ही समजू शकता, येस, इथून मार्केट साइडवेज किंवा डाऊन ट्रेंड जाऊ शकतो. सो आपली ही जी ट्रेंड लाईन आहे, इथं त्याने ब्रेक केली. तुम्ही पाहू शकता, इथं मार्केट अप ट्रेंडमध्ये गेलं. इथं मग त्याने ब्रेक केलं आणि मग त्याच्यानंतर हळूहळू डाऊन ट्रेंड यायला सुरुवात झाली. ओके. किंवा मग तुम्हाला अप्परला किंवा लाँग अप्पर विक्स दिसायला लागले, तर त्याचंच मीनिंग आहे, की बायर ऑलरेडी एक्झॉस्टेड झालेले आहेत. म्हणजे म्हणजे बायरला इथून बाईंग स्टार्ट झाली, बरोबर? तर बायरला इनफ प्रॉफिट झालंय ऑलरेडी. ओके. तर बायर आता एक्झॉस्टेड झाले आहेत, तर मे बी चान्सेस आहेत, की ते हाफ प्रॉफिट बुकिंग करतील किंवा फुल प्रॉफिट बुकिंग करतील किंवा मग हळू सेलर एंटर व्हायला सुरुवात होईल. सो क्लिअर आहे, की इथून पुढे मार्केट एकतर साइडवेज जाईल किंवा मग डाऊन ट्रेंडला जाईल. ओके. आणि मार्केटचं नॉर्मली बिहेवियर असंच राहतं. एकतर मार्केट अप ट्रेंडमध्ये राहतं, साइडवेज राहतं किंवा मग डाऊन ट्रेंडमध्ये राहतं. कधीच असं होत नाही, की मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंड चाललंय किंवा मग कंटिन्युअसली साइडवेज आहे किंवा मग कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये आहे. कारण बायर येतात, बायर प्रॉफिट बुकिंग करतात, मार्केट साइडवेज जातं. मग त्याच्यानंतर मग एकतर पुन्हा बायर येतील किंवा पुन्हा सेलर येतील आणि त्याच्यानुसार मग नेक्स्ट ट्रेंड डिसाईड होतो. अप ट्रेंड जाणार आहे की डाऊन ट्रेंड. जर पुन्हा सेलर इंट्रोड्यूस झाले, तर मग पुन्हा सेलिंग स्टार्ट होते. मग सेलर प्रॉफिट बुकिंग करतात. मग पुन्हा मार्केट साइडवेज जातं. मग पुन्हा मे बी सेलिंग स्टार्ट होते किंवा सेलर ॲक्टिवेट होतात. पुन्हा सेलिंग स्टार्ट होते. पुन्हा मार्केट साइडवेज जातं. मग पुन्हा बायर ॲक्टिवेट होतात. मग मार्केट अप ट्रेंडला जातं. सो ही प्रोसेस कंटिन्यू राहते. सो सेलर बायर हे येत राहतात मार्केटमध्ये. ओके. सो बेसिकली तुम्हाला जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हणालो,
तुम्हाला बायर आणि सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नेहमी विचार करायचा आहे. ओके. ओके. आणि आता कॉमन मिस्टेक म्हणजे अप ट्रेंड मार्केटमध्ये किंवा डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये किंवा साईडवेज मार्केटमध्ये काही कॉमन मिस्टेक्स असतात जे नॉर्मली रिटेल ट्रेडर करतात. रिटेल ट्रेडर म्हणजे आपल्यासारखे ट्रेडर. ओके. तर आपण काय करतो, म्हणजे एकतर अप ट्रेंड मार्केटमध्ये आपल्याला नेहमी असं वाटतं की फिअर ऑफ मिसिंगचं आपल्याला वाटतं की अरे यार, मी ट्रेडमध्ये एंट्रीच नाही घेतली, प्रॉफिट चाललं जाईल. मग तुम्ही कुठं पण एंट्री घेता आणि मग लॉस करून बसता. सेकंड आहे, तुम्ही पुलबॅकचा वेटच नाही करत. विदाऊट कन्फर्मेशन तुम्ही एंट्री करता आणि मग लॉस करून बसता. ओके. इग्नोरिंग स्टॉप लॉस बिकॉज ट्रेंड इज स्ट्रॉंग. ओके. म्हणजे जर मार्केट तुमच्या अगेन्स्ट जायला सुरुवात झाली तर तुम्ही स्टॉप लॉस सेट नाही करत. तुमचं माइंडसेट असतं की मार्केट तर स्ट्रॉंगमध्ये आहे किंवा मार्केट बुलिश आहे, सो मार्केट वर जाऊ शकतं. सो तुम्हाला दिसत आहे की मार्केट साईडवेज चाललंय किंवा मार्केट तुमच्या अगेन्स्ट चाललंय, पण तुम्ही तुमची पोझिशन एक्झिट नाही करत. तुम्ही होप्सवर राहता की अरे नाही, मार्केट तर ट्रेंडिंग होतं, मग मार्केट डाऊन ट्रेंड कसं जाऊ शकतं. सो तुम्ही होप्समध्ये राहता आणि तुम्ही जास्त लॉस देऊन बसता. ओके. सो बेटर तुम्ही तुमच्या स्टॉप लॉसला एक्झिट करायला सुरुवात करा. ओके. मार्केट हा बिझनेस आहे. इथं प्रॉफिट आहे, तसंच इथं लॉस पण आहे. सो जसं तुम्ही प्रॉफिट एक्सेप्ट करता तसं तुम्ही लॉस पण एक्सेप्ट करायला शिका. ओके. त्याच्यानंतर मिसरीडिंग कॉन्सॉलिडेशन्स ॲज अ कंटिन्युएशन. ओके. म्हणजे मार्केट समजा कॉन्सॉलिडेटेड आहे किंवा मार्केट साईडवेज आहे, तर तुम्ही त्याला मिसरीडिंग करतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की येस, मे बी असं असू शकतं की मार्केटने टेम्पररी पॉज घेतला आहे, पुन्हा अप ट्रेंड जाऊ शकतं. नाही. जर तुम्हाला मार्केट क्लिअर कट सांगत आहे की जर मार्केट साईडवेजमध्ये आहे आणि मार्केट कॉन्सॉलिडेशन पिरियडमध्ये आहे आणि जर तिथं बाईंग आणि सेलिंगचं स्मॉल कॅन्डल म्हणत आहे, तर येस, ऑलरेडी बायर किंवा सेलर तिथं एक्झॉस्टेड आहे. बेटर टू एक्झिट युअर ट्रेड. ओके. तुम्ही तुमचा जो ट्रेड आहे तो बेटर वे एक्झिट करा. ओके. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो इथं. येस, इथून जर ट्रेड स्टार्ट झाला होता, अप ट्रेंडमध्ये मार्केट होतं, ऑलरेडी बायरला प्रॉफिट झालं आहे आणि इथं तुम्हाला क्लिअर कट दिसत आहे की मार्केट कॉन्सॉलिडेशन पिरियडमध्ये जात आहे किंवा मार्केट साईडवेज आहे किंवा मार्केट पॉज झालं आहे. तर तुम्ही अजून कोणत्या प्रॉफिटचा वेट करताय? ऑलरेडी जर तुम्ही इथे एंट्री घेतली आहे किंवा इथे एंट्री घेतली आणि तुम्ही एवढं जर इनफ प्रॉफिट गेन केलं आहे, सो बेटर एक्झिट करा ना. जर इथून पुन्हा मार्केट वर गेलं तर रिएंट्री करता येते. ओके. सो ॲटलिस्ट तुम्ही जे प्रॉफिट गेन केलं आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये येऊ द्या. ओके. त्याच्यानंतर शॉर्टिंग ॲग्रेसिव्हली अगेन्स्ट स्ट्रॉंग. म्हणजे तुम्हाला दिसत आहे की अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे आणि ते स्ट्रॉंग आहे. बट जस्ट बिकॉज तुम्हाला वाटतं म्हणून तुम्हाला असं वाटतं की ऑलरेडी इनफ बाईंग झाली आहेत. मे बी बायर एक्झॉस्टेड झाले असतील म्हणून तुम्ही मग अपोजिट साईडला एंट्री करायला सुरुवात करतात. तुम्ही कोणतंही अझम्पशन बांधू नका तुमच्यानुसार. मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला चार्ट प्रत्येक वेळी सांगत असतं की कुठं काय करायचं आहे. प्राइस ॲक्शन तुम्हाला सांगत असते की कुठं काय करायचं आहे. तुमच्या अझम्पशननुसार कोणतीही एंट्री घेऊ नका. ह्या मिस्टेक्स अवॉइड करा. ओके. कारण ह्या ज्या सगळ्या चुका आहेत ना, ह्या ऑलरेडी चुका मी करून बसलो आहे. ओके. या माझ्या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये मी या सगळ्या ऑलरेडी चुका केल्या आहेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मला गाईड करायला कोणी नव्हतं. सो माझी अशी इच्छा आहे की ॲटलिस्ट तुम्ही आत्ता जर इनिशियल फेजला असाल किंवा ऑलरेडी तुम्ही ट्रेडिंग करत आहात, तर अवॉइड करा. या चुका अवॉइड करा. ओके. मार्केट तुम्हाला सांगतंय, मार्केट नेहमी वेट करतं किंवा मार्केट तुम्हाला नेहमी अपॉर्च्युनिटी देत असतं. कधीच असं होत नाही की तुमची अरे यार, एंट्री मिस झाली म्हणजे तुम्हाला पुन्हा अपॉर्च्युनिटी मिळणार नाही. नाही. जर मार्केट ब्रेकआउट झालंय तर पुन्हा मार्केट रिटेस्टला पण येतं. सो तिथं तुम्ही एंट्री करा. ओके. सो या तुम्ही मिस्टेक ज्या आहेत त्या अवॉइड करायच्या आहेत. नेक्स्ट आपला जो टाईप आहे तो आहे डाऊन ट्रेड मार्केट किंवा बिअरिश मार्केट. ओके. तर यामध्ये कसं आहे, तर प्राईस फॉर्म लोअर हाय आणि लोअर लो. ओके. म्हणजे जसं अप ट्रेंड होतं त्याच्या अपोजमध्ये मार्केट जायला सुरुवात होतं. तर त्याचं आपण स्ट्रक्चर पाहू की समजा इथून सेलिंग स्टार्ट झाली, मार्केट खाली आलं, मार्केटने एक हाय बनवला, लोअर हाय बनवला, पुन्हा मार्केट खाली आलं, मार्केटने लोअर लो बनवला, मार्केटने पुन्हा वर आलं, पुन्हा लोअर हाय बनवला. ओके. मार्केट खाली आलं, लोअर लो बनवला, मार्केट वर आलं, पुन्हा
लोअर हाय बनवला, पुन्हा मार्केट खाली आलं, लोअर लो बनवलं. ओके, आय नो दिस डायग्राम परफेक्ट नाही आहे, पण येस, मार्केट अशा पद्धतीनं मार्केट खाली येतं. ओके, सो प्राइस फॉर्म लोअर हायज अँड लोअर लो. ओके, याच्यामध्ये सेलर हे डॉमिनेटिंग असतात. ओके, आणि इथं रॅलीजमध्ये तुम्हाला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी असते आणि नॉर्मली बाईंगचं मार्केट हे स्लो राहतं, बट सेलिंगचं मार्केट हे खूप फास्ट राहतं. ओके, आणि सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी फास्ट येतात, कारण एखादी न्यूज असेल किंवा काय, तर मग लोक पॅनिक व्हायला सुरुवात करतात, मग मार्केटमध्ये सेलिंग स्टार्ट होते. ओके, रेड कॅन्डल्स याच्यामध्ये जनरली स्ट्रॉंगर असतात. आणि जो डाऊन ट्रेड असतो तो एंड कधी होतो, जेव्हा वेन लोअर हाय ब्रेक्स. लोअर हाय ब्रेक्स म्हणजे समजा हा आपला लोअर हाय आहे, हा जर ब्रेक ज्यावेळी होईल तेव्हा मग तुम्ही समजू शकता की येस, इथून मार्केट म्हणजे मार्केट ब्रेक झालंय, इथून मार्केटने ब्रेक केलंय आणि मग इथून मार्केट पुन्हा अप ट्रेंडला गेलं किंवा मग साईडवेज गेलं. ओके, तर डाऊन ट्रेंडमध्ये सायकोलॉजी काय राहते, आपण पहिल्यांदा ते समजून घेऊ. तर सेलर पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहतात, सेंटिमेंटल हे नेहमी निगेटिव्ह राहतं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर एखादी न्यूज असेल तर त्याच्यामुळे लोक पॅनिक होतात आणि मग सेलिंग स्टार्ट होते. ओके, किंवा मग लोक घाबरतात आणि मग पोझिशन त्यांच्या एक्झिट करायला सुरुवात करतात. आणि इवन इमोशनली देखील लाँग इन्व्हेस्टर, जे लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत, ते पण एक्झिट करायला सुरुवात करतात. किंवा मग रिटेल ट्रेलरला असं वाटतं की म्हणजे अजून एक म्हणजे आहे त्याच्यामध्ये इमोशनली लोकांमध्ये इम्पॅक्ट होतो, की लोकांना असं वाटतं की येस, प्राईस खूप स्वस्त झाली आहे, तर मग लोक बाय करायला सुरुवात करतात आणि ट्रॅप होतात. सो हा पण इथं एक सेलिंगच्या मार्केटमधला एक मोठा पॉईंट आहे आणि मार्केट पुन्हा मग डाऊन जायला सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड कसं कराल, सेल्स ऑन रॅलीज नियर हायर लोअर हाय. ओके, म्हणजे जे आपले हे लोअर हाय आहेत, जेव्हा मार्केट पुल बॅक करतं आणि लोअर हाय बनवतं, तिथं तुम्ही सेलिंग करू शकता. ओके, त्याच्यानंतर यूज रेजिस्टन्स लेवल किंवा मग ट्रेंड लाईन. ओके, किंवा मग तुम्ही 20 किंवा 50वाला EMA देखील यूज करू शकता. हे EMA काय असतं किंवा मूव्हिंग ॲव्हरेज काय आहे किंवा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज काय आहे, हे आपण नंतर पाहणार आहोत. नॉर्मली मी मूव्हिंग ॲव्हरेज वगैरे तेवढं यूज नाही करत, पण तुम्हाला जर गरज असेल तर मी तुम्हाला सांगेल. ओके, तर यूज रेजिस्टन्स लेवल म्हणजे जेव्हा मार्केट इथून खाली आलं, इथं वर गेलं, पुलबॅक आला आणि इथं ब्रेक केलं. ओके, तर हा त्याच्यासाठी आता रेजिस्टन्स बनला. ओके, म्हणजे ही जी लाईन आहे ही रेजिस्टन्स बनली. मार्केट पुन्हा इथं आलं, रिटेस्ट केलं, पुन्हा खाली आलं. सो तुम्ही रेजिस्टन्स लेवलला एंट्री करू शकता, म्हणजेच पुलबॅकला एंट्री करू शकता, किंवा मग तुम्ही एखादी ट्रेंड लाईन ड्रॉ करा. म्हणजे जर आपण आता एखादं सेलिंगचं जर एक्झाम्पल पाहिलं इथं, तर हे सेलिंगचं एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथून सेलिंग स्टार्ट झाली, मार्केट खाली आलं. ओके, लोअर लो बनवला, त्याच्यानंतर वर गेलं, लोअर हाय बनवला, पुन्हा खाली आलं, लोअर लो बनवला. ओके, त्याच्यानंतर मग लोअर हाय बनवला. ओके, पुन्हा खाली आलं. सो तुम्ही इथं एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. जसं तुम्हाला मी अप ट्रेंड मार्केटमध्ये दाखवलं, तसं तुम्ही डाऊन ट्रेंडमध्ये पण करू शकता. इथं तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ करा आणि जेव्हा जेव्हा त्या ट्रेंड लाईनकडे येईल आणि त्याच्यानंतर एखादी बिअरिश कॅन्डल बनेल, ओके, रिव्हर्सल बिअरिश कॅन्डल बनेल, तिथं तुम्ही एंट्री करू शकता. किंवा कॅन्डलस्टिकचे जे आपण टाईप पाहिले त्याच्यानुसार तुम्ही इथे एंट्री करू शकता. ओके, अगेन लुकिंग फॉर शूटिंग स्टार, बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल किंवा मग इव्हनिंग स्टार, असे जर कॅन्डल तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही एंट्री करू शकता. ओके, ब्रेकडाऊन अँड रिटेस्ट गिव्ह द सेफेस्ट सेल एंट्री, म्हणजे ब्रेकडाऊनला पण तुम्ही एंट्री करू शकता किंवा रिटेस्टच्या वेळी तुम्ही पण एंट्री करू शकता. स्टॉप लॉस हा तुमचा अबो लोअर हाय किंवा रिव्हर्सल कॅन्डलच्या हायला राहील. ओके, म्हणजे लोअर हाय म्हणजे तुमचा स्टॉप लॉस हा नॉर्मली इथं राहील, म्हणजे जर इथं ब्रेक केला तर तुमचा स्टॉप लॉस इथं राहील, इथून ब्रेक केलं तर तुमचा स्टॉप लॉस इथं राहील. किंवा जर मग एखादी स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल असेल तर त्याचा जो विक्स असेल त्याच्यावरती तुमचा स्टॉप लॉस राहील. ओके, आता डाऊन ट्रेंड हा कधी वीक आहे किंवा कधी संपला आहे किंवा कधी एंड झाला आहे हे कसं समजेल, तर लोअर लो फेल्स टू फॉर्म, म्हणजे आपले जे हे लोअर लो बनत होते, हे लोअर लो बनत होते
ते बनायचे बंद होतील आणि हळूहळू मार्केट साईडवेजला जाईल किंवा अपट्रेंडला जाईल. सेकंड म्हणजे प्राईस बिगिन टू फॉर्मिंग हायर लो. हायर लो म्हणजे मार्केट आता अपट्रेंडमध्ये जायला सुरुवात केली आहे. तेव्हा तुम्ही समजू शकता की येस, इथून मार्केट पुन्हा अपट्रेंडमध्ये जाणार आहे. किंवा मग एखादी तुम्हाला जर बॉटमला स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल पॅटर्न ॲट बॉटम जर तुम्हाला दिसला, तर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता. किंवा जर तुमची ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ जी केली होती, जेव्हा ही ट्रेंड लाईन तुमची ब्रेक होईल, तेव्हा तुम्ही पुन्हा पॅटर्न म्हणजे विचार करू शकता की येस, इथून रिव्हर्सलचे चान्सेस आहेत. ओके. आता इथं तुम्ही म्हणाल की इथं तर ब्रेकआउट झाला तर मग पुन्हा खाली आलं. ब्रेकआउट फेलचा पण एक कन्सेप्ट असतो, जो आपण नंतर पाहणार आहोत. सो बेसिकली इथं जो रिव्हर्सल कॅन्डल होती ती ब्रेकआउट फेल झाला, कारण या रिव्हर्सल कॅन्डल नंतर एक पण स्ट्रॉंग फॉलो थ्रू कॅन्डल नाही आहे किंवा एखादी एक पण फॉलो थ्रू बाईंग कॅन्डल नाही आहे. सो त्याच्यामुळे इथून पुन्हा मग रिव्हर्सल स्टार्ट झालं. ओके. स्मॉल कॅन्डल शोज सेलर एक्झॉक्शन, म्हणजे जो मला बॉटमला जर छोट्या छोट्या कॅन्डल दिसायला सुरुवात झाला तर तुम्ही समजून जा की येस, सेलर ऑलरेडी एक्झॉस्टेड आहे आणि इथून आता मार्केट अपट्रेंडला किंवा साईडवेजला जाऊ शकतं. इथं पाहू शकता सेलिंग स्टार्ट झालं. ओके. लोअर लो बनवला, मग लोअर हाय बनवला, मग खाली आलं, मग डायरेक्ट गॅप डाऊन खुललं. ओके. मग पुन्हा रिटेस्टला आलं, मग पुन्हा मार्केट खाली आलं, मग काही वेळासाठी साईडवेज गेलं. सो इथं पाहू शकता, इथं सेलिंग स्टार्ट झालं, मग मार्केट साईडवेज गेलं, मार्केट पॉज झालं आणि मग पुन्हा बाईंग स्टार्ट झालं. ओके. सो ही जसं की तुम्हाला बॉटमला मी म्हणालो होतो, एखादी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दिसली तर तुम्ही समजू शकता येस, इथून रिव्हर्सलचे चान्सेस आहे. किंवा मग मार्केट साईडवेज गेलं तर तुम्ही समजू शकता. कॉमन मिस्टेक, आता डाऊन ट्रेंडमध्ये काही कॉमन मिस्टेक आहेत जे आपल्याला अवॉइड करायचे आहेत. म्हणजे मार्केट ऑलरेडी फॉलिंगमध्ये आहे आणि तुम्ही रिव्हर्सलचा विचार करतायत, तर तिथं ती एक कॉमन मिस्टेक आहे. किंवा मग तुम्ही ट्रेडमध्ये लेट एंट्री करतायत, ती पण एक कॉमन मिस्टेक आहे जी आपल्याला अवॉइड करायची आहे. सेलिंग आफ्टर बिग रेड कॅन्डल, म्हणजे लेट एंट्री करताय तुम्ही ते अगेन्स्ट तुम्ही स्टॉप लॉस सेट नाही करत आहात. होपिंग फॉर रिव्हर्सल, म्हणजे मार्केट तुमच्या अगेन्स्ट चाललं आहे. ओके. म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. ओके. आणि मग मार्केटने रिव्हर्सल करायला स्टार्ट केला किंवा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं. सो तुम्ही होप्स करता की अजून मार्केट खाली जाईल आणि मग तुम्ही मोठा लॉस देऊन बसता. सो तुम्हाला स्टॉप लॉस सेट करणं गरजेचं आहे. कन्फ्यूज विथ पुल बॅक विथ ट्रेड चेंज, म्हणजे पुल बॅक झाला आहे किंवा मग ट्रेड चेंज होत आहेत, मग तुम्ही कन्फ्यूज होत आहेत आणि मग तुम्ही लॉस करून बसता. किंवा मग हाय व्हॉलॅटिलिटी आहे. ओके. म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं आणि त्याच्यानंतर मार्केट साईडवेज गेलं आणि हाय व्हॉलॅटिलिटी आहे आणि तिथं तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करता. ओके. सो आपल्याला या मिस्टेक अवॉइड करायच्या आहेत. तिसरा जो टाईप आहे तो म्हणजे साईडवेज मार्केट किंवा मग रेंज बाउंड मार्केट. तर याच्यामध्ये कसं आहे, तर प्राईस ही मूव्ह होते बिटवीन सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं हे आपण पाहू, पण तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल किंवा जर माहीत नसेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणारच आहोत. ओके. तर याच्यामध्ये कसं असतं, तर मार्केट हे साईडवेज मूव्ह होतं. ओके. म्हणजे मार्केटच्या 3 डिरेक्शन असतात, एक अप ट्रेंड, एक डाऊन ट्रेंड आणि मार्केट साईडवेज जातं. तर साईडवेज मार्केट असं राहतं नॉर्मली, इथून वर गेलं, मग खाली आलं, मग थोडंसं पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, मग पुन्हा वर गेलं, मग थोडंसं असं असं खाली आलं, पुन्हा खाली आलं, मग वर आलं, पुन्हा खाली आलं. सो एका रेंजमध्ये मार्केट मूव्ह होत राहतं. तर तुमचा हा जो आहे लाईन, ही झाली सपोर्ट आणि ही जी लाईन आहे हे झालं तुमचं रेजिस्टन्स. म्हणजे मार्केट ह्याच्यावर जाऊ नाही शकत आहे आणि मार्केट याच्या खाली येऊ नाही शकत आहे. एका पर्टिक्युलर रेंजमध्ये ते मार्केट फिरत राहतं. याला म्हणतात साईडवेज मार्केट. ओके. सो नॉर्मली अप ट्रेंड नंतर साईडवेज मार्केट येतं किंवा डाऊन ट्रेंड नंतर मार्केट साईडवेज येतं. ओके. असं म्हणजे असं नाही की अप ट्रेंड नंतर तुम्हाला साईडवेजच मिळेल, डाऊन ट्रेंड पण होऊ शकतं. पण जनरली नॉर्मली असं मूव्ह करतं की मार्केट अप ट्रेंड जातं, मग मार्केट पॉज घेतं, मग जेव्हा पॉज घेतं तेव्हा मार्केट साईडवेज जातं आणि मग नेक्स्ट ट्रेंड डिसाईड होतो. नो क्लिअर हायर हायज अँड लोअर लो. इथं हायर आणि हायर लोचा काही संबंधच नाही, कारण मार्केट एका रेंजमध्ये राहतं. मार्केट इन बॅलन्स, नायदर बायर्स अँड नॉर सेलर डॉमिनेटिंग, म्हणजे इथं कोणी स्ट्रॉंग नाही आहे, सेलर पण स्ट्रॉंग नाही आहेत किंवा बायर पण स्ट्रॉंग नाही आहेत. मिक्स कॅन्डल किंवा कन्फ्युजिंग कॅन्डल राहतात. ओके.
ट्रेंड इंडिकेटर्स बिकम अनरिलायबल. म्हणजे इथून तुम्ही ट्रेंड डिसाईड नाही करू शकत की इथून पुढे मार्केट कुठं जाईल, जोपर्यंत प्रॉपर ब्रेकआउट होत नाही आणि ब्रेकआउट होऊन पुन्हा रिटेस्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला कन्फर्म कळत नाही की मार्केट कोणत्या डिरेक्शनला जाणार आहे. ओके. साईडवेज मार्केटची सायकॉलॉजी काय राहते, तर रिटेल ट्रेडर जे आहेत ते नॉर्मली बोर होतात किंवा कन्फ्यूज होतात. त्यांना कळत नाही की साईडवेज मार्केटमध्ये कसं ट्रेडिंग केलं पाहिजे. एक्सपिरियन्स ट्रेडर जे आहेत ते नॉर्मली प्रॉफिट कमवतात साईडवेज मार्केटमधनं, कारण साईडवेज मार्केटमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मल्टिपल मिळतात. कारण तुम्ही मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे इथं खाली आलं, इथं तुम्हाला जर एखादी रिव्हर्सल कॅन्डल दिसली किंवा एखादा पॅटर्न दिसला तर तुम्ही बाय करू शकता. सेम तुम्ही वरती गेल्यानंतर पुन्हा रिव्हर्सलचा विचार करू शकता. ओके. सो मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी असतात तुम्हाला साईडवेज मार्केटमध्ये. पण जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही थोडंसं कन्फ्यूज व्हाल आणि साईडवेज मार्केटमध्ये ओव्हर ट्रेडिंग करून बसाल. ओके. सो साईडवेज मार्केटमध्ये कसं ट्रेडिंग करायचं हे पण आपण कव्हर करणार आहोत. मार्केट इज वेटिंग फॉर बिग ट्रिगर किंवा न्यूज. ओके. म्हणजे लोकांना असं वाटतं की येस, साईडवेजमध्ये मार्केट आहे म्हणजे आता मार्केट इथून पुढे एकदम मोठा मूव्ह करेल किंवा काय, आणि मग जरा जरी ब्रेकआउट झाला की मार्केटमध्ये लगेच एंट्री करून देतात, ब्रेकआउट फेल होतो आणि लॉस करून बसतात. कारण 80 to 70% टाईम ब्रेकआउट हे फेल होतात. आणि याचा कन्सेप्ट आपण किंवा हे ब्रेकआउट कसे फेल होतात हे आपण पाहणार आहोत पुढच्या काही व्हिडिओमध्ये. ओके. कन्फ्युजन इथं इमोशनली काय होतं इम्पॅक्ट, तर तुम्ही कन्फ्यूज होतात, फ्रस्ट्रेटेड होतात, तुम्हाला काय करावं हे कळत नाही. त्याच्यानंतर तुम्ही फॉल्स ब्रेकआउटचे शिकार बनतात. जसं मी म्हणालो की 80 to 70% टाईम ब्रेकआउट फेल होतात आणि त्याचे तुम्ही शिकार बनून बसता. किंवा मग एक्सपिरियन्स ट्रेडर जे आहेत ते इथं प्रॉफिट करतात, पण जे बिगनर आहेत ते लॉस करून बसतात. सो ही सगळी जे सायकॉलॉजी आणि इमोशनली इम्पॅक्ट जो होतो तो आपण कव्हर केला. त्याच्यानंतर साईडवेज मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड कसं करा. नियर सपोर्ट विथ बुलिश कन्फर्मेशन जर असेल तर तुम्ही तिथं बाय करू शकता. सेल नियर रेजिस्टन्स विथ बिअरिश कन्फर्मेशन. ओके. आणि रेंज ट्रेडरमध्ये बेनिफिट जास्त प्रमाणात असतं, कारण तुम्हाला मल्टिपल अपॉर्च्युनिटी मिळतात. आणि मला स्वतःला म्हणजे सेलिंग मार्केटमध्ये किंवा बाईंग मार्केटमध्ये आवडतंच, पण साईडवेज मार्केटमध्ये पण मला आवडतं, कारण आपल्याला माहिती आहे ही कन्फर्म एक रेंज आहे आणि मार्केट काही दिवस तरी या रेंजमध्ये राहणार आहे. सो तुम्हाला मल्टिपल अपॉर्च्युनिटी इथं भेटत राहतात. सो मी तिथं एंट्री करत असतो, पॅटर्न पाहत असतो, सपोर्टच्या ठिकाणी, रेजिस्टन्सच्या ठिकाणी किंवा मग एखादी कॅन्डल पाहतो. ओके. तर आणि त्याच्यानुसार मी तिथं एंट्री करत असतो. बेस्ट सेटअप आहे ब्रेकआउट और ब्रेकडाऊन. ओके. आणि रिटेस्ट हे बेस्ट सेटअप आहे इथं. ओके. सो हे आहे. त्याच्यानंतर साईडवेज मार्केट हे वीक झालं हे आपल्याला कधी कळतं किंवा त्याचा एंड झाला हे कधी कळतं, तर एक म्हणजे स्ट्रॉंग ब्रेकआउट अबोव रेजिस्टन्स विथ व्हॉल्यूम. म्हणजे ओके, त्याच्या आधी आपण पहिले एक्झाम्पल पाहू साईडवेज मार्केट. हे पण एक मार्केट साईडवेज मार्केट आहे. तुम्ही इथं पाहू शकता 2 दिवस इथं साईडवेज मार्केटमध्ये होतं, 20 तारीखपासून 21 तारीखपर्यंत. ओके. सो असे तुम्ही बॅक टेस्टिंग जाऊन करा साईडवेज मार्केटसाठी, अप ट्रेंड मार्केटसाठी किंवा मग डाऊन ट्रेंड मार्केटसाठी. तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा की तुम्ही जर त्यावेळी ट्रेड केला असता तर तुम्ही कुठं एंट्री केली असते, कुठं एक्झिट केलं असते, तुमचं स्टॉप लॉस काय राहिलं असतं, तुमचं टार्गेट काय राहिलं असतं, तुम्ही ट्रेंड लाईन कशी ड्रॉ केली असती. या सगळ्या गोष्टी तुम्ही बॅक टेस्टिंग करा. इवन तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल मार्केट स्टार्ट कराल तेव्हा तुम्ही फ्युचर टेस्टिंग पण करा किंवा तुम्ही पेपर ट्रेडिंग पण करू शकता. म्हणजे तुम्ही डेली जाऊन चार्ट पहा आणि तुम्ही लिहून काढा की येस, इथं मी जर मार्केट आज केलं असतं तर मी इथे एंट्री घेतली असती, इथं एक्झिट घेतली असती. ओके.
कारण तुम्ही आत्ता ट्रेडिंग स्टार्ट करू नका जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल. थोडासा टाईम जाऊ दे, थोडंसं लर्न करा, थोडंसं शिकून घ्या आणि मग ट्रेडिंग करा. कारण आपल्याकडे फार कमी पैसे आहेत आणि ते आपल्याला वाचवायचे आहेत. ओके. आणि हळूहळू आपल्याला शिकत पुढे जायचं आहे आणि मग हळूहळू आपल्याला ट्रेडिंग स्टार्ट करायची आहे. ओके. तर आपण पाहत होतो साइडवेज मार्केट. तर साइडवेज मार्केट कधी वीक आहे किंवा कधी एंड झालं आहे. तर अगेन स्ट्रॉंग ब्रेकआउट अबो रेजिस्टन्स विथ व्हॉल्यूम किंवा ब्रेकआउट बिलो सपोर्ट विथ व्हॉल्यूम. म्हणजे तुमचं जे स्ट्रॉंग मार्केट आहे, म्हणजे जर तुम्ही इथं पाहू शकता, इथं जर स्ट्रॉंग ब्रेकआउट असेल तर तुम्ही समजू शकता येस इथून ट्रेंड चेंज झाला. ओके. सेम तुम्ही अगेन इथं ब्रेकआउट फेल झाला आहे बाय द वे. इथं पण आहे, हे पण एक साइडवेज मार्केट आहे. हे जर आपण हा जर रेजिस्टन्स इथं खाली घेतला तर हे पण साइडवेज मार्केट आहे. त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट झाला. ओके. सो ब्रेकआउटनुसार तुम्ही डिसाईड करू शकता आणि मग तुम्ही पाहू शकता मार्केट मग ट्रेंडिंगमध्ये गेलं. ओके. रिटेस्ट कन्फर्म न्यू ट्रेंड म्हणजे मार्केट जेव्हा ब्रेकआउट होतं त्याच्यानंतर पुन्हा रिटेस्टला येतं. ओके. मार्केट असं साइडवेज आहे. ओके. आणि मार्केटने समजा इथून ब्रेकआउट केल्यानंतर मार्केट पुन्हा रिटेस्टला येतं. ओके. आता हा सपोर्ट त्याच्यासाठी रेजिस्टन्स बनला, इथं रिटेस्ट होतो आणि मग मार्केट पुन्हा ब्रेकआउट देतं आणि मग तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता, तुम्ही इथं स्टॉप लॉस सेट करू शकता. ओके. सो तिथं तुम्हाला कळतं की येस ऑलरेडी साइडवेज मार्केट एंड झालं आहे आणि आता मार्केट इथून डाऊन ट्रेंडला चाललं आहे. ओके. किंवा मग हायर लो जर बनायला सुरुवात झाली तर तुम्ही समजू शकता मार्केट अप ट्रेंडमध्ये चाललं आहे. किंवा मग लोअर हाय किंवा लोअर लो बनायला सुरुवात झाली तर तुम्ही समजू शकता मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये चाललं आहे. ओके. कॉमन मिस्टेक आहे ओव्हर ट्रेडिंग करता, कारण तुम्हाला कन्फ्युजन होतं साइडवेज मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं हे तुम्हाला कळत नाही आणि मग तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करायला सुरुवात करता. ब्रेकआउट फेल तुम्हाला कळत नाही, मग तुम्ही तिथं एंट्री करून बसता आणि मग लॉस करून बसता कारण तिथं ब्रेकआउट फेल होतो. ओके. त्याच्यानंतर एंटरिंग विदाउट कन्फर्मेशन ॲट सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ओके. कन्फर्मेशन कॅन्डलचा तुम्ही वेटच नाही करत, जस्ट फक्त त्या सपोर्टला आलं म्हणून तुम्ही एंट्री करून देता अपोजिट साईडला आणि मग लॉस करून बसता. फॉलिंग फॉर द फॉल्स ब्रेकआउट अगेन्स्ट, तुम्ही ब्रेकआउटला तुम्ही एंट्री करता आणि लॉस करून बसता. एक्सपेक्टिंग बिग मूव इनसाइड द रेंज, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्या रेंजमध्ये मोठा मूव येऊन जाईल आणि मग तुम्ही एंट्री करता. सो या मिस्टेक ज्या आहेत त्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. ओके. सो मेनली हे जे आपले आहेत ते 3 टाईप होते जे मार्केटच्या डिरेक्शननुसार डिसाईड होतात. एक म्हणजे अप ट्रेंड, बुलिश मार्केट, डाऊन ट्रेंड म्हणजे बिअरिश मार्केट आणि साइडवेज मार्केट. ओके. येस. सो जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवणार आहे जे मी रिसेंटली एक ट्रेड घेतला होता, ज्याच्यामध्ये मला प्रॉपर रिव्हर्सल कॅन्डल, बिअरिश रिव्हर्सल कॅन्डल दिसली होती. ओके. किंवा शूटिंग स्टार दिसली होती. तर त्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. ओके. तुम्ही जर आता या जे शूटिंग स्टार म्हणजे काय आहे किंवा डोजी कॅन्डल काय आहे, हॅमर काय आहे, याचा मी ऑलरेडी टाईप्स ऑफ कॅन्डलचा एक व्हिडिओ बनवला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा किंवा या व्हिडिओच्या एंडला मी तो व्हिडिओ प्रोव्हाइड करतो. ओके. सो तुम्ही तो पहिला व्हिडिओ पहा, त्याच्यानंतरच तुम्हाला हे एक्झाम्पल समजेल. ओके. सो आपण ते आता एक्झाम्पल पाहू. तर तुम्ही इथं पाहू शकता 27 नोव्हेंबरची जी कॅन्डल आहे. अज्युम करा की हा चार्ट अजून बनलाच नाही आहे, कारण तेव्हा तो चार्ट बनायचाच होता आणि मी त्याच्यानुसार ट्रेड घेतला होता. मी बेसिकली इथे एंट्री केली होती. कशी एंट्री केली होती ते मी तुम्हाला सांगतो. तर हा ऑल टाईम हाय होता. ओके. सो मी इथं एक रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करून ठेवली होती. त्याच्यानंतर मार्केट खाली आलं, मार्केट पुल बॅक गेलं आणि साईडवेज गेलं. ओके. त्याच्यानंतर मार्केट इथं गॅपअप खुललं, म्हणजे 1 तारीखला मार्केट गॅपअप खुललं. ओके. गॅपअप खुललं पण मार्केट सस्टेन नाही करू शकलं. पहिली जी कॅन्डल बनली 15 मिनिटची कॅन्डल, ती रेड कॅन्डल बनली. ओके. सो ब्रेकआउट फेल झाला, म्हणजे आपला ऑल टाईम हायचा किंवा आपला जो रेजिस्टन्स होता तो ब्रेकआउट फेल झाला. ओके. ब्रेकआउट फेल झाला पण मी एंट्री नाही केली होती कारण मला कन्फर्मेशन पाहिजे होतं. त्याच्यानंतर आपली ही जी कॅन्डल आहे तुम्ही पाहू शकता, थोडंसं मी झूम करून दाखवतो. इथं तुम्ही पाहू शकता पहिला ब्रेकआउट म्हणजे गॅपअप खुललं, त्याच्यानंतर रेड कॅन्डल बनली, 15 मिनिट्सची रेड कॅन्डल बनली. मी वेट केलं, प्रॉपर वेट करत होतो. त्याच्यानंतर एक कॅन्डल बनली, जी आपली कॅन्डल आपण ऑलरेडी टाईप पाहिला आहे, शूटिंग स्टार किंवा बिअरिश रिव्हर्सल कॅन्डल बनली. म्हणजे इथून मार्केट खाली आलं, पुन्हा रिटेस्ट केलं मार्केटने वर जायचा, बट तो
जो नवीन ऑल टाईम हाय बनला आहे तो ब्रेक नाही करू शकला आणि त्याच्यामुळे इथून मार्केट खाली आलं. खाली आलं याचा अर्थ काय आहे? सेलर जास्त इंटरेस्टेड आहे रेदर दॅन बायर. ओके, मी कन्फर्म झालो की येस इथून मार्केट खाली जाऊ शकतं. बट आपला रूल काय सांगतो की आपली जी नेक्स्ट कॅन्डल आहे ती प्रॉपर रेड कॅन्डल बनली पाहिजे, जी त्याला ब्रेक केली पाहिजे. सो मी वेट केलं, इथं ही रेड कॅन्डल बनली, कन्फर्म झालं, मी ट्रेड घेतला इथं. ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ट्रेड घेतला. ओके, आणि मी स्टॉप लॉस इथं सेट केला. मी पूर्णपणे वेट केलं. आता मी थोडंसं हे करतो. मार्केट इथून खाली आलं, प्रॉफिटमध्ये होतोच मी. ओके, अगेन आता हा जो होता, इथे कोणताही सपोर्ट किंवा रेजिस्टन्स नव्हता, पण इथं ऑलरेडी त्याने येऊन रिटेस्ट केलं होतं. सो मी इथे एक लाईन ड्रॉ केली. ओके, कारण मी डाऊटफुल होतो, मे बी हा ब्रेक करेल की नाही त्या दिवशी. सो मी कन्फ्युजनमध्ये होतो, म्हणजे इथं येऊन पुन्हा रिव्हर्सलमध्ये पण जाऊ शकतो. सो असं नको व्हायला की आपण जे प्रॉफिट कमावलं आहे ते चाललं जाईल. सो मी ऑलरेडी स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवला होता. मग मी काय केलं, 15 मिनिटवरून मी 5 मिनिटवर गेलो. 5 मिनिटवर आलो. ओके, मार्केट इथपर्यंत आलं. ओके, त्याच्यानंतर त्याने म्हणजे मार्केट कॉन्सॉलिडेटेड जायला सुरुवात झाली किंवा मार्केट एका साईडवेज जायला सुरुवात केली. मग मार्केट इथं आलं, वर गेलं. ओके, आणि पुन्हा मार्केट रिटेस्टला खाली आलं. बट तेवढे सेलर नव्हते, त्याच्यामुळे मार्केट इथं पुन्हा साईडवेज जायला सुरुवात केली. सो माझा स्टॉप लॉस इथं होता, तो स्टॉप लॉस आणून मी इथं ठेवला. ओके, इथं ठेवला. जेव्हा मार्केट इथं गेलं तेव्हा मी स्टॉप लॉस आणून इथं ठेवला. सो माझं असं होतं, जर इथून खाली गेलं मार्केट तर वेल अँड गुड, मला प्रॉफिट अजून मिळेल. पण जर नाहीच गेलं तर ॲटलिस्ट जे प्रॉफिट आलं आहे ते माझ्या अकाउंटमध्ये येईल. आणि सेम तेच झालं, मार्केट वर आलं आणि नंतर मी एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनली. ओके, मी प्रॉफिट बुकिंग करून दिलं. आता तुम्ही म्हणाल इथून पुढे मार्केट तर खाली गेलं, पण जर इथून मार्केट रिव्हर्सल गेलं असतं तर तुम्ही जे प्रॉफिट कमवलं ते पण गेलं असतं, राईट. इथं रिएंट्री करता येते. ओके, आणि मी ऑलरेडी रिएंट्री केली आहे. म्हणजे मी आज इथं रिएंट्री केली होती, जेव्हा मार्केटने इथं तुम्ही पाहू शकता, इथं त्याने हा जो सपोर्ट होता तो ब्रेक केला, गॅप डाऊन खुललं, रिटेस्ट केलं, पुन्हा खाली आलं आणि इथं त्याने रिटेस्ट केलं. सो मी एंट्री केली. ओके, सो अगेन म्हणून मी म्हणतो, तुमच्या अकाउंटमध्ये जे प्रॉफिट आलं आहे ते बुक करून घ्या. रिएंट्री हा ऑप्शन असतो. ओके, सो येस, हे तुम्हाला मला एक एक्झाम्पल दाखवायचं होतं आणि ते आपलं परफेक्ट एक्झाम्पल आहे या शूटिंग स्टारसाठी किंवा बिअरिश रिव्हर्सल कॅन्डलसाठी. ओके, सो असे तुम्ही स्वतः बॅक टेस्टिंग करून एक्झाम्पल फाईंड करा, कारण तुमचं जेवढं तुम्ही बॅक टेस्टिंग कराल किंवा जेवढं तुम्ही चार्टवरती टाईम स्पेंड कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. ओके, आय नो हा व्हिडिओ थोडा लेंदी झाला आहे, पण येस. सो सांगा तुम्हाला कसं काय वाटलं हा व्हिडिओ, आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही मला मेल करा. ओके, मी तुमच्यासाठी ऑलवेज अवेलेबल आहे तुम्हाला गाईड करायला, आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. ओके, तुम्ही पण हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.